हॅलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तुम्हाला असं वाटत असेल की मी थोडंसं असं हसून आले, तर मी आता खूप हसली आहे, गाल दुखेपर्यंत हसली आहे. कारण मी चोमोडीचा एक शॉर्ट बघितला आणि मग तो शॉर्टवरती आमचं डिस्कशन झालं काही आपल्या व्ह्युअर्स बरोबर, आपल्या सबस्क्रायबर्स बरोबर, आणि एकेकाचे कॉमेंट्स आणि एकेकाचे DMs वाचून मी इतकी हसली आहे. तर तिच्यावर लवकरच पॉडकास्ट येईल. खूप मजा आली मला. कधी कधी पॉडकास्ट करायला बसण्यापूर्वीच असे काही गोष्टी घडतात ना, की मला असं म्हणजे एकदम स्विच करायचं किंवा त्या मूडमधनं बाहेर येण्याचं मनच होत नाही. असं वाटतं की यार म्हणजे आता आता बस हेच एन्जॉय करावं आणि हसावं आणि मजा करावी. तर तसंच आज काहीसं माझं झालं. मला पॉडकास्ट करायचं होतं, पण मध्येच हा चोमुडीचा विषय निघाला आणि मी तिथेच गुरफटून राहिले आणि रिअली मला खूप मजा आली. मी पॉईंट्स रेडी केले नव्हते तिच्यावरचे, नाहीतर मग मी डेफिनेटली आज चोमुडीवर पॉडकास्ट केलं असतं. पण एनिवेज आज आपलं पॉडकास्ट असणार आहे इंडियन वॉमेन डॉयसन रिव्ह्यू. बाप रे बाप, म्हणजे इतकं ते एकतर इतकं फेक, आणि ती रील मी जसं की तुम्हाला सांगितलं, हिने पकोडेबाईला कॉपी केलं आणि ते बोलणं आणि तो टोन आणि ते आवाजाची लय, जे काही म्हणजे जे असतं ना असं बोलण्याचा एक लय, तेच टोन, तर ते एकदम म्हणजे तसंच्या तसं कॉपी केलं आहे. नंतर मध्येच ते इंग्लिश बोलणं, एक असं इंग्लिशचा टच देणं, ते इंग्लिशचं सेंटेन्स पण जे यूज केलं आहे ते पण पकोडेबाईसारखंच असं. इट फील्स सो गुड वेन यू आर माइल्स अवे फ्रॉम होम बट यू स्टील फील लाईक होम. हे असं असं म्हणजे एक सॉर्ट ऑफ पकोडेबाईचं, व्हेअर ॲज हाचा नॉर्मल टोन असा असतो. इट फील्स सो गुड वेन यू आर माइल्स अवे फ्रॉम होम बट यू स्टील फील लाईक होम. आणि ह्यावर लोकांनी तिला पटकन पकडलं आणि कॉमेंट पण केल्या होत्या. त्या कॉमेंट हिने डिलीट केल्या, पण रिप्लाय देऊन डिलीट केल्या. म्हणजे तिने त्या वाचल्या, त्याला रिप्लाय केलं, आणि एकीला तर हिने रिप्लाय केलं होतं की नो, आय एम नॉट कॉपिंग एनीवन, दिस आय एम डुईंग सिन्स लॉंग. मला यूट्यूबवर येऊन किती समवॉट 5 वर्ष झाली, आणि 5 वर्ष मी हे करत आहे. व्हॉट, यू आर कॉपिंग समवन फ्रॉम लास्ट 5 years? इज दॅट व्हॉट यू वॉन्ट टू से, की मी 5 वर्षापासून हे करत आहे? म्हणजे तिला असं म्हणायचं आहे बहुतेक की नाही, आत्ताच नाही आहे, आता तुम्ही हे नोटीस केलं, पण हे मी गेल्या 5 वर्षापासून करत आहे. सो शी इज कॉपिंग समवन ऑर द अदर फ्रॉम लास्ट 5 years. एका बाईने तर हिचं नावच बदलून टाकलंय, लिहिलंय वाव नाईस शेणा. शेणा, ॲक्च्युली शेणा जास्त छान वाटतं ना हापेक्षा. शेणा, शेणा किती क्यूट आहे, आणि एकदम सूट पण होतं हिला. शेणा नाव, शेणाबाई, शेणा दिवानी. आणि मग ते प्रोडक्ट घेऊन बसली आणि त्याचा रिव्ह्यू. सगळ्यात पहिले तर मला ना एक गोष्ट सांगायची आहे, की ते जसं की आपण काही बघितलं तर आपल्याला तेच रील येतात, आणि हिचं एक व्हिडिओ बघितल्यानंतर मला त्या रिलेटेड असे बरेच रील खाली सजेस्ट झाले होते. त्याच व्हिडिओच्या खाली बरेच असे व्हिडिओज, रील्स, तर मी रील्स बघितले, व्हिडिओज तर नाही पण रील्स बघितले. तर इतके छान छान म्हणजे, आणि इतके जुने रील्स आहेत ते, म्हणजे कधीच्या काळात, आता इट्स टू लेट. म्हणजे मला असं वाटतं ही काळाच्या खूपच मागे आहे, की मेकअप ट्युटोरियल्स देते, ज्या ब्रँड्सचे किंवा जे काही प्रॉडक्ट दाखवते ते. देन इवन डायसन इज लाईक आता खूप कॉमन झालं आहे, त्याच्यावरती खूप डील्स असतात, आणि लाईक त्याच्यामध्ये एवढं काहीच राहिलेलं नाही आहे, आणि बऱ्याच जणांनी त्याच्यावरती ट्युटोरियल दिलं आहे. आणि ठीक आहे, चल बाबा, तुझ्या चॅनलसाठी नवीन होतं, तुझ्यासाठी नवीन आहे म्हणून ते तू केलंस, पण यार ॲटलिस्ट म्हणजे थोडी प्रॅक्टिस करा, थोडंसं ते यूज टू व्हा. ते प्रॉडक्ट तुम्ही स्वतः आधी नीट वापरायला शिका, आणि देन यू गिव्ह ट्युटोरियल, राईट? हिने काय म्हणजे काय इतकं बकवास, ते केस काय करून ठेवले, भूतासारखे होते ते आधीचे बरे होते असं वाटायला लागलं. असं बघितल्यावर बिफोर अँड आफ्टरमध्ये बिफोर बरी दिसत होती. ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर बिफोर पण तशीच आहे, आणि आफ्टर पण, म्हणजे काहीच दोन्ही अवस्था काही चांगल्या नाहीच आहेत हिच्या. म्हणजे असा सिलेक्ट करणं की बिफोर बेटर होता की आफ्टर, हे थोडं ट्रिकीच आहे. बट स्टील आय वुड से की बिफोर तरी ठीकच होतं, कारण तसंही ही एक कायमचे परमनंट गालगुंडवाली बाई आहे. सो
ते फिक्स करायचं काही प्रॉडक्ट मिळतं का बघ. का शेटनला माझे गुबरे गुबरे गाल खूप आवडतात, ते त्याच्यावरच बोलले होते. आणि मी त्यांना विचारलं होतं की मला ना इतकी धाकधूक होती, कारण कॅमेरामध्ये हाफच दिसायचं ना, तर त्यांना ठीक होतं, कारण त्यांना वाटलं होतं की हिचे गालच एवढे गोबरे गोबरे आहेत, तर म्हणजे छानच गोबरी गोबरीच असेल, तर त्यांना एवढं काहीच नव्हतं. पण मला खूपच टेन्शन आलेलं. तर जेव्हा ते मला भेटायला येणार होते ना, तेव्हा मी त्यांना बघितलं, जसं ते गाडीतनं खाली उतरले, तर मी आधी त्यांना नीट बघितलं, कारण कॅमेरामध्ये हाफच दिसायचं ना, तर मी त्यांना फर्स्ट टाइम पूर्ण बघितलं आणि आय वॉज लाईक हश, खाली सगळं व्यवस्थित आहे, दॅट इज इम्पॉर्टंट. आणि मला ते बघून खूप बरं वाटलं. खाली इम्पॉर्टंट आहे, खाली सगळं व्यवस्थित आहे, दॅट इज सो इम्पॉर्टंट. अँड येस इट इज राईट. तर त्याच्यामुळे घारीने पहिले बघितलं बाबा खाली सगळं काही नीट, म्हणजे हातीपायी म्हणते मी, धड आहे की नाही सगळं ते बघायचं होतं. खाली म्हणजे काय, खाली म्हणजे काय, फक्त काय खाली पाय पण असतात ना मंडळी, सगळं 2 पाय, 3रा पाय, सगळं सगळं खाली असतं. मग असं कसं म्हणता तुम्ही, ते नको का बघायला. घारीची स्टोरी ऐकली का, लव्ह स्टोरी, म्हणजे मी पण त्याच्यावरती माझ्या साईडने पण लव्ह स्टोरी घारीची पॉडकास्ट बनवला होता. जर तुम्ही तो मिस केला असेल तर तुम्ही खूप काही मिस केलं आहे, खूप मोठं काहीतरी मज्जा मिस केली आहे. तर मी डेफिनेटली ते डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक टाकेन आणि जस्ट चेकआउट दॅट व्लॉग टू. खरंच खूप फनी आहे तो व्हिडिओ, आय मीन पॉडकास्ट माझा. तिचा पक्का आहे माझा पॉडकास्ट, म्हणजे तिचं एवढे ते पार्ट. अरे हां, पार्टवरून आठवलं, हां ते मी सांगते नंतर. बरं झालं असं बघा, असं कनेक्शन मला मिळतं, ते बोलते मी नंतर. पहिले आपण डायसनचा रिव्ह्यू आधी पूर्ण कंप्लीट करूया, कारण ह्यांचं मध्येच काही ना काहीतरी आठवतं मला आणि मी भरकटून जाते मंडळी. हां, तर त्या रिव्ह्यूमध्ये किती वेळा ते नुसतं आपलं डायसन म्हणजे ना, एखादा शब्द जर उचलला ना तर त्याचा पिट्टाच पाडते. म्हणजे आता जसं की आता माहिती आहे, आता हिच्या नावातच आहे की ही हा ला राहते आणि हा एकाच ठिकाणी आहे जगाच्या पाठीवर. असं काय सगळीकडे आता काय फ्लक्झमबर्ग झालंय तसं हा नाही झालंय ना अजून, सगळीकडे एकाच ठिकाणी आहे. तरी पण लोकांना ही सगळीकडे सांगत असते नुसती की अमेरिकेत असं असतं, अमेरिकेत तसं असतं, अमेरिका 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 अमेरिका. तसंच त्या डायसनचा पिट्टा पाडला हिने. डायसन. जर तुम्ही डायसन वापरत असाल, जर डायसनमध्ये जर तुम्हाला डायसनचं असं हवं असेल, आता हे डायसनचं आपण हे अजून हे लावू शकतो, डायसनचं हे करू शकतो, डायसनचं ते करू शकतो. अगं बाई, तू सांगितलंस तू त्या प्रॉडक्टचा रिव्ह्यू देते, तर मग प्रत्येक वेळेला ते प्रॉडक्ट उचललं किंवा त्याने काही केलं तर मग प्रत्येक कर्ल करताना प्रत्येक बटेला डायसनने केली आहे, ही बट डायसनने केली आहे, असं बोलायची गरज नाही आहे ना. जसं मी तुम्हाला म्हणाली की मी इतरही ट्युटोरियल्स बघितले, तर इतके छान इतकं हे, आणि हिने काय करून ठेवलं आहे बाप रे, एकदमच चालबाजवाली आंटी वाटत होती. कसं ते काय केसाचा अवतार करून ठेवला आणि म्हणे की बीची वेव्ज आणि काय हेअर आहेत आणि मी असं बीच वेव्ज आणि असं तुम्हाला करायचं असतील तर हे वापरा ते वापरा. भाई, आम्हाला तर तुझं बघून काही करायचंच नाही आहे. इतकं चांगले रिव्ह्युअर्स असताना तुझं का कोण बघेल. सो ऑन अ सिरियस नोट, मला असं वाटतं की घारीने पण त्यांचे व्हिडिओज बघायला पाहिजे, त्यांचे रील्स बघायला पाहिजे आणि प्रॅक्टिस केलं पाहिजे. आणि प्रॅक्टिस केल्यानंतर ते प्रॉडक्ट तू दाखवायला पाहिजे होतंस. भले आता चल ना, तू इतके दिवस थांबली, तशीही तू लेट आहेस, अजून थोडी लेट झाली असतीस, पण बेस्ट तुझं दिलं असतंस तर जास्त छान वाटलं असतं. पण किती घाई ते दाखवायचं, बापरे, फ्लॉन्ट करायचं, अजिबात धीर धरवत नव्हता या बाईला. आणि प्रत्येक वेळेला ते सांगायचं की माझ्या बड्डेला, जसं की तुम्हाला माहितीच आहे, मी तुम्हाला सांगितलंच की माझ्या बड्डेला मला काय प्रेझेंट मिळालं, तर ते मी आज तुम्हाला ट्युटोरियल करून दाखवणार आहे. माझा बड्डे, अमेरिका, डायसन. बापरे, उफ यार, घारे, जस्ट काम डाऊन बेब. किती करायचं ते, किती म्हणजे ना, कसं एखाद्याला ना आपण कसं तोत्या बनवल्याचा जो आनंद आहे ना, तो आनंद तुम्हाला बघायचा असेल ना, तर तो घारीच्या चेहऱ्यावर आणि घारीच्या वागण्यातनं दिसतो की या चोमू शेटण्याला मी अजून कसा चोमू बनवला, म्हणजे किती येडा बनवला आणि कशी मज्जा. आणि माझी खरंच म्हणजे बल्ले झाली आहे आणि मी आता ती फ्लॉन्ट करून दाखवते.
तर हे बघायचं आहे ना, म्हणजे कसा एक येडा माणूस किंवा कसं गोडीतच आपण नवऱ्याला येडा बनवू शकतो. पण त्यासाठी तुम्हाला तुमचा नवरा मुळातच येडा असला पाहिजे. हां, तरच तुम्ही ते ते करू शकता. नाहीतर वर्क नाही होणार हां. काय म्हणजे अतिशहाणा असेल तर मग नाही होणार. मग मग काय तुमच्यावरच गेम पलटू शकतो. त्याच्यामुळे तुम्ही चेक करा आधी काय सूट होतंय, तरच तुम्ही ते काहीतरी घारीसारखे पराक्रम करा. पण घारीने त्याला पूर्ण हेरला बरोबर कसा तो आहे आणि कसं तो किती सहन करू शकतो किंवा किती असं म्हणजे काही जण असतात ना, जे त्यांना सगळं कळतं पण उगाचच ते क्लेश नको, भांडणं नको, कटकट नको, एक आपली एक छान फॅमिली आहे, ठीक आहे आपण त्यांच्यासाठीच करतो तर करू तिच्याच कलेने, करत 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 पूर्ण अधीन होऊन जातात. तर तसंच ह्या शेटण्याचं झालेलं आहे. बुगू 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 हो हो हो. आणि ते डायसन न हुआ क्या हो गया भाई, म्हणजे इतके प्रॉडक्ट त्याला लावायचे ते केसाचं, म्हणजे मला तर आहे ना ऑल इन ऑलच हे असं काहीतरी असं वन्स इन अ व्हाईल करण्याच्या गोष्टी वाटतात आणि त्याला पण एवढी मेहनत घ्यायची वगैरे. त्यापेक्षा मग ते असं पार्लरमध्ये जाऊन सेट करून आलेलं ठीक आहे. पण जर तुम्ही अशा प्रोफेशनमध्ये आहात की तुम्हाला रोजच्या रोज हे करावं लागतंय, तर देन इट्स ओके की तुम्ही करताय. बट अननेसेसरी हे करणं आणि इतके प्रोडक्ट्स लावणं आणि इतकं म्हणजे ते एक हे करण्यासाठी इतका भडीमार करणं त्या प्रॉडक्ट्सचा, की असं वाटतं की म्हणजे हे टकले होण्याची लक्षणं आहेत. लिटरली म्हणजे मी कधीतरी माझ्याकडे तो ब्रश आहे, मी एकदा दाखवलेला मावसाडला तो मावसाडचं हे केलेलं तेव्हा फिलिप्सचा स्ट्रेटनर हे स्ट्रेटनिंग ब्रश आहे, तो मी कधी कधी यूज करते. म्हणजे वन्स इन अ वाईल खूपच म्हणजे अगदीच मॅनेज होत नसतील केस, तसं तर मला असं नॅचरलीच असे जसे असतात ना, तर हॅप्पी मूडमध्ये माझे केस असतील तर मला तसंच ठेवायला आवडतं. मला त्याच्याबरोबर फिजिट करायला आवडत नाही. बट जर मला असं वाटत असतील की आज खूपच जास्त नाही मॅनेज होत आहेत आणि खूपच विचित्र वाटत आहेत ना, धड म्हणजे तसेच माझे केस तसेच आहेत ना, धड कुरळे आहेत ना, धड स्ट्रेट आहेत, तर मिक्स आहेत, तर ते कधी कधी असं वाटतं की खूपच जास्त अनमॅनेजेबल होत आहेत, तर मग मी ते यूज करते. बट देन मग मी ते प्रॉपर प्रिकॉशन्स घेते आणि मग त्याला हीट प्रोटेक्टंट वापरते आणि मग ते करते. पण मला खूप वाईट वाटतं जेव्हा मी बघते की गळतात केस त्यानंतर म्हणजे जेव्हा ते नॉर्मल होतात तेव्हा गळतात, ती प्रोसेस करताना गळतात, सो बऱ्यापैकी गळतात. तर माझा पर्सनली जर तुम्ही अनुभव विचाराल तर मला असं वाटतं की कुठचेच प्रॉडक्ट हे तुमच्या हेअरसाठी म्हणजे एक्सटर्नल हे जे टूल्स आहेत, प्रॉडक्ट नाही सॉरी टूल्स आहेत, ते चांगले नसतात. मग ते कुठलेही कितीही ब्रँडेड आणि कितीही चांगले असू दे, रेग्युलर यूज ऑफ सच प्रॉडक्ट्स अँड सच टूल्स विल अफेक्ट युअर हेअर इव्हेंच्युअली. म्हणजे हे डेफिनेटली तुमचे केस खराब करतातच. हो, हे सगळे चोचले आहेत आणि हे अगेन म्हणजे तेच आहे की शेटनला येडा बनवायचे धंदे आहेत. हे सगळं काही तिचं तेच चाललेलं आहे, चांगलं हेरलेलं आहे, हेच तिचं स्वप्न होतं. ती प्रत्येक वेळेला जे म्हणते ना की माझं हे स्वप्न होतं, माझं ते स्वप्न होतं, मी अरे चड्डीसारखा आवाज येतो ना, म्हणजे हे माझं हे स्वप्न होतं, माझं ते स्वप्न होतं आणि मला खूप काही करायचं होतं, मी हे स्वप्न मला लहानपणापासून, मुळात तर हिचं लग्न करण्याचं स्वप्न होतं. तिने त्या लव्ह स्टोरीमध्ये हेही सांगितलं की जेव्हा मी लहान होती तेव्हा माझं स्वप्न होतं लग्न करण्याचं. तर तिचं लग्न करण्याचं आणि लग्न करून येडा बनवण्याचं हे खूप म्हणजे ह्याला म्हणतात मॅनिफेस्टेशन. हे तिने खूप आधीपासून मॅनिफेस्ट केलं होतं, त्यासाठी तिचा जन्म झालाय आणि ते ती आता जगते. त्याच्यामुळे ती करते, ती येडी आहे. बाकीच्यांनी विचार करून करावं, इतकंच मला सांगायचं. आणि पुढचे जे आपण केस करतो ते मागचं ठीक आहे, चला वरपासून तुम्ही अगदी फुल कर्ल करता किंवा काही जण हाफ कर्ल करतात, पण पुढचे जे असतात ते मॅन्डेटरीली थोडेसे तरी असे सोडून करायचे असतात. जसं थोडेसे खालचे लाईट वेव्स करायचे असतात, लाईट कर्ल्स करायचे असतात. तर हिने पुढचे पण पूर्णच असं एकदम म्हणजे जिथून आपला भांग सुरू होतो तिथूनच कर्ल करून ठेवले. तर ते आणि एकदम फनी वाटत होतं आणि एकदम येडीबाई, एकदम जशी ह्याला लावली आहे ना आपल्या थंबनेलला तशीच दिसत होती. तर घारे प्लीज जमल्यास ते डिलीट कर, काहीतरी फालतू व्हिडिओ काही बनवू नकोस उगाचच. आणि व्यवस्थित प्रॅक्टिस कर आणि छान एक लुक घेऊन ये. हां, एकदम गंडलं आहे ते.
त्याच्यामुळे मला वाटतं जे कोणी घेणार पण असतील ते नाही घेणार तुझा लुक बघून. आणि घारीला पण असं वाटत असेल की हे बघून वगैरे डायसन त्यांचे अजून काहीतरी प्रॉडक्ट पाठवेल किंवा काहीतरी तिला रिडीम वाउचर वगैरे असं काहीतरी देईल, तर मला असं वाटतं की ते हिला म्हणतील की भाई हे आमचं प्रमोशन नाही आहे, हे आमचं डिमोशन आहे, करू नको. तो व्हिडिओ डिलीट कर, परत नाही दिलंस तरी चालेल, पण तो व्हिडिओ डिलीट कर. तू आमचं प्रमोशन नको करूस, त्याच्या बदल्यात आम्ही तुला ते फ्रीमध्ये देतो, आम्ही त्याचे पैसे तुला रिटर्न करतो. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक होता घारीचा की ते काहीतरी वॉर्डरोब बनवून घेते तर त्याच्यावर, आणि फुल म्हणजे फिरातमध्ये होती, बोंबडीसारखंच असं काहीतरी आम्ही नवीन करतोय असं पिल्लू सोडायचं, आणि असं दाखवलं किचन होतं आणि खोदा पहाडवर निकला चुहा, तसं दिखाया किचनवर निकला वॉर्डरोब, असं झालं तिचं. तर त्यामध्ये पण हिला कॉमेंट आलेली की थँक गॉड की तू एकच व्हिडिओ बनवलास, किंवा तू एका व्हिडिओमध्येच असे मर्ज केलेस त्याच्यामुळे बरं आहे, नाही तर काही लोक असे खूप व्हिडिओ बनवतात आणि बघायला गेलो मग काय सिलेक्ट केलंचा वेगळा व्हिडिओ, मग असेंबल केलंचा वेगळा व्हिडिओ, मग फायनल लुक, आणि मग त्याच्यामध्ये आम्ही काय चेंजेस केले, असं करत 5-6 व्हिडिओज बनवतात. तर तू खूप चांगली आहे, तू एकच व्हिडिओ बनवला. तर ॲक्च्युली हिला अजून व्हिडिओज बनवायचे होते, पण ती कॉमेंट वाचल्यानंतर हिला एकदम स्ट्राईक झालं की अरे हां रे, ह्याचं तर म्हणजे हे चांगलं आहे, म्हणजे मी माझ्या स्ट्राईडमध्ये घेऊन आता ह्या गोष्टीला मी ट्विस्ट करू शकते. तर लगेचच दुसऱ्या व्हिडिओमध्ये म्हणते कशी शाणी पक्की मोठी आली मोठी, म्हणे की मला असं आवडत नाही की म्हणजे ना असं काही जण असतात ते 1 व्हिडिओ 2 व्हिडिओ असे खूप सारे व्हिडिओ बनवतात असं, तर मला तसं आवडत नाही म्हणून. आणि मी असा विचार केला की एका व्हिडिओतच मॅक्सिमम जेवढं दाखवता येईल तेवढं चांगलं आहे, म्हणून मी तसं करण्याचा प्रयत्न केला. हो का घारे, शाणी, लब्बाड, खोटी, घुबड कुठली, इतकी खोटारडी आहे ना, बाप रे, एकदम आडून म्हणजे तिला असं वाटतं आपण शेटण्याला गंडवलंय ना, आपण दुनियाला गंडवू शकतो. हिचे प्रिव्हियस व्हिडिओज बघा, एक ट्रिपचा व्हिडिओ पण ही किती पार्टमध्ये टाकते, कुठेतरी जायची तयारी, मग आता आम्ही निघालो, मग त्याच्यानंतर पोचलो, मग काय हॉटेलची टूर, मग बाहेर फिरायला जातात त्याचे 1-2 3-4 व्हिडिओ येतात. ही सगळे व्हिडिओज पार्टमध्येच करते, काही शाणी नाही आहे. त्या दिवशी तिच्याकडे तेवढं दाखवण्यासारखं कॉन्टेंट नव्हतं, खूप काही नव्हतं, म्हणून तिने ते पार्टमध्ये केलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही महाप्रचंड आळशी बाई आहे, हिला काहीही काम नसतं, खोटी आहे, त्याच्यामुळे पण तिने ते मर्ज केले व्हिडिओ, आणि त्यात ही कॉमेंट आली, त्याच्यामुळे ती अजून 2 पार्ट पण बनवणार होती, ते पण तिने कॅन्सल केले आणि आवर्त घेतलं, आणि इथे शाणपणा दाखवायला येते मोठी. आणि तो व्हिडिओ अमेरिकेमध्ये राहणाऱ्या माणसांसाठी होता, तर त्यांना माहिती नसेल किंवा त्यांना असं करायचं असेल, असं बनवायचं असेल, तर ते त्यांना त्याच्यातनं काहीतरी आयडिया मिळेल, हाच माझा हेतू होता. अमेरिकेत राहणाऱ्यांसाठी अगं बाई तू कोण आहेस? लोकांचे बनवून पार झाले, आणि तू जी जागा दाखवलीस ना ती अमेरिकनसाठी तर सोड, इंडियनसाठी पण नवीन नाही आहे. सगळ्यांना सगळं माहिती आहे, त्याच्यावर पण लाखो व्हिडिओज बनवून झाले, सगळं झालं, ते बघून इंडियन्सना पण नवीन काही शिकायला मिळणार नाही आहे. आणि अमेरिकेचं तर सोडूनच दे. आणि कोण बाबा तुला अमेरिकन लोक आणि अमेरिकेतले म्हणजे त्या कोणत्या काकू बिकू तुला म्हणायच्या की माझा मुलगा, त्याला मी नक्की सांगेन माझ्या मुलाला की हे केलं तिने, ते केलं तर तू पण असं कर. त्या कॉपीकॅट काकू त्यांच्या मुलाने पण त्यांना गप केलं असेल, त्यांना बोललं असेल की आई मला माझं कळतं, तू नको मला कोणत्या तरी फडतूस कोणाचं तरी बघून त्या दिवाणीचं सांगू मला, म्हणून आता त्या पण गप झाल्या वाटतं. तर तुला कोण बघतं तिथलं, आणि असं कोण आहे ज्यांना तुझ्याकडनं शिकण्याची गरज आहे? ते काय असेच आले, ते काही शिकत नाही आहेत, ते काही त्यांना काही माहितीच नाही आहे, ते तुझ्याकडनं शिकणार, आणि तू मोठी शाणी, तुला सगळं माहिती आहे. अमेरिकेत काय तिथे गप्पा ठोकत होती, अरे बाप रे बाप, काय तर म्हणे हे आमचं स्वप्न होतं. काय तुझं स्वप्न? कुठचं स्वप्न नसतं ग बाई, स्वप्नच म्हणजे. आणि मला कळतच नाही यांची स्वप्न कशी उतरतात तरी कशी सत्यामध्ये, काय करतात काय माहिती, काय म्हणजे या बायकांचं काय करून ठेवतात. आणि खरंच यांचं रियालिटी म्हणजे असं वाटतं कधीतरी एक्सपोज व्हावी. काय आमचं सगळं, यांची किती स्वप्न आणि किती काय नेक्स्ट लेवलचे भयानक बायका आहेत ह्या.
आणि म्हणे की इतकं सोपं नसतं आणि इथे ना कुठलीही गोष्ट करायची म्हटलं तर खूप खर्च होतो. तर आम्ही असा विचार केला की हळूहळू करूया आणि खरंच खूप हे आमच्यासाठी एक हे होतं. कारण ह्या गोष्टी करणं म्हणजे तुम्हाला खूप काही गोष्टी आणि लगेच शेटन हो, 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 खूप आपल्याला म्हणजे काही होल्डवर ठेवायला लागतात. आपल्याला थोड्या गोष्टी हे कराव्या लागतात लाईक थांबाव्या लागतात. आपल्या काही गोष्टी आपल्याला नाही करता येत त्याच्यासाठी आपल्याला ॲडजस्टमेंट पैशाची जमवाजमव हो का? काय व बाई किती होल्डवर ठेवलं ना आणि किती किती सांभाळून घेतलं आणि किती कमी खर्च आणि किती ना म्हणजे असं आता हे उगाचच म्हणजे डायसन खूप नेसेसरी होतं तर ते घेतलं. त्याच्यानंतर मग प्राडा गुची आणि कोच हे सगळं पण खूप नेसेसरी आहे तर ते घेते. म्हणजे असे खूप खूप नेसेसरी गोष्टी आहेत ह्या तर असल्याच पाहिजे ना. लाईक एनिथिंग एल्स कॅन वेट. आणि हे सगळं केल्यानंतर मग होल्ड काय केलं म्हणजे काय होल्ड केलं घारे म्हणजे सांगशील का जरा? कुड यू प्लीज एलॉबरेट ऑन दॅट की काय तू गोष्टींमध्ये सॅक्रिफाईस केलं आणि काय तू असं हे केलंस की तुला वॉर्डरोब बनवायचं होतं, आय एम सॉरी क्लॉझेट बनवायचं होतं तर तू म्हणजे कुठल्या गोष्टीसाठी लाईक कट शॉर्ट केलेस? नुसतं बोलू नकोस उगाचच आहे ना. तुझ्यासारख्या बाईच्या तोंडून हे शोभत नाही आणि खोट्यामध्ये शेटण्या तू तर तिची साथ देऊच नको. इफ यू कॅन डू इट, डू इट. इट्स ओके. पण उगाचच असं खोटं काहीतरी. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट की बाबा इथे खूप खर्च होतो तर सगळीकडेच खूप खर्च होतो. खर्चाची व्याख्या ही खूप प्रिसाईज आहे. असं तुम्ही असं जनरली असं हे नाही असं स्वतःपुरतं नाही बोलू शकत. कोणासाठी दुसऱ्यासाठी पण इंडियामध्ये राहणाऱ्यासाठी किंवा म्हणा एखाद्या अगदीच गावखेड्यामध्ये राहणाऱ्यासाठी एक कपाट घेणं पण खर्चाची गोष्ट असू शकते. सो इथे खूप खर्च होतो असं नाही आहे. म्हणजे आता एकदमच असं उदाहरण द्यायचं तर त्या उणमीचं उदाहरण घ्या. ती उणम गेली आहे ना ती तुमच्यापेक्षा बेटर लाईफ जगते. हे सगळ्या DBS हे जे फ्लॉन्ट करतात स्पेशली इंटरनॅशनल DBS ही बोंबाड आणि ही हा दिवाणी ह्यांनी ना खरं त्या उणवीला बघावं की ती भारतामध्ये जाऊन पण तुमच्यापेक्षा जास्त चांगली लाईफ जगते. आणि तिचे खर्च आणि तिचं राहणीमान ते जरा तुम्ही स्वतःबरोबर जरा ना बघा आणि मग तुम्हाला कळेल की खूप खर्च वगैरे काय असतो. आणि भारताला तुम्ही जे असं प्रत्येक वेळेला असं समजता ना की तुम्ही कुठेतरी बाहेरगावी राहताय म्हणून तुमचा खर्च खूप खूप खर्च आहे आणि भारतात तर काय म्हणजे चिंचोक्याला मिळतात अशा गोष्टी. तर असं राहिलेलं नाही आहे. यू शुड हॅव अ रियालिटी चेक. आणि तुम्हाला खरंच गरज आहे नाहीतर तुम्ही अशी विधानं नका करू इफ यू डोंट नो एनिथिंग. आणि काय ते आयकियाचे इन्फॉर्मेशन देत होती आणि हे हेल्पर्स आहेत हे तुम्हाला मदत करतात वगैरे. इज आयकिया न्यू देअर? म्हणजे आयकिया नव्हतं का तिथे कधी? म्हणजे हे घारीसाठी नवीन असावं बहुतेक म्हणून ती एवढी जास्त ओव्हर एक्सायटेड आहे आणि असं दाखवते. आणि जर ते US मध्येच नवीन आहे तर मग ठीक आहे ना. एव्हरी वन विल कम अँड एक्सप्लोर. ते हिने माहिती देण्याची काय हिची वाट बघतायत म्हणजे ही कोणासाठी दाखवते? एकतर या बायकांचा प्रॉब्लेमच हा आहे ना की दे डोंट नो की त्यांचं पब्लिक कोण आहे. एकदा तुमचं कॉमेंट सेक्शन तुम्ही नीट बघा आणि तुम्हाला कळेल की तुमचं पब्लिक काय लेवलचं आहे. त्यांची भाषा बघा. त्यांना लिटरली मराठी पण नीट बोलता येत नाही आणि तुम्ही त्यांना काहीतरी US वगैरेचं असं म्हणजे आपलं पब्लिक आपल्याला तिथून बघताय असं म्हणजे असतील. मी नाही म्हणत नाही आहे. बट दे विल ऑल्सो हॅव इक्विव्हलंट एक्सपिरियन्स और लाईफस्टाईल किंवा जे पण आहे ना तर ते त्यांचं पण असेलच ना. ते काय तुमच्यावर ते काहीतरी असंच टाईमपास किंवा काहीतरी असंच बघत असतील किंवा काही दिसतंय का किंवा काही आयडिया मिळते का म्हणून बघत असतील. बट हे सगळं तुम्ही त्यांना टार्गेट करून करताय आणि त्यांच्यासाठी हे व्हिडिओज बनवताय तर मग त्या गोष्टीचा काही सेन्सच बनत नाही आहे. आणि तिथे असं सगळ्या गोष्टीचं असं सेटअप केलेला असतो ना. एक असं आपल्याला आयडिया यायला की किचन कसं असेल हे असं आपण सेट करू शकतो. डायनिंग एरिया असा सेट करू शकतो आयकियाचे प्रोडक्ट्स वापरून. असं प्रत्येक ह्याचं असं सेटअप असतो. तर प्रत्येक ह्याच्यामध्ये असं ते ह्याच्यासारखंच करत होती. म्हणजे अगेन बोंबाडची कॉपी की म्हणजे तो म्हणणार कसा की हे पण छान आहे ते पण छान आहे असा करत असतो. सगळ्या गोष्टी म्हणजे आपल्याला सगळंच ओके आहे आणि हे पण असं मस्त आपण हे पण घेऊ शकतो
शकतो ते पण घेऊ शकतो अशा आविर्भावात असतो ना, तसंच ही पण तसंच करण्याचा प्रयत्न करते. पण तेवढा रिस्पॉन्स तिला शेटनकडनं आला नाही. नाहीतर हिचं पण तेच चाललेलं की हे आवडलं मला, ते आवडलं मला, छान आहे ना, आवडलं मला. म्हणजे तुला आवडलं तर काय, म्हणजे तू काय आवडावं, तुला आवडलं तर म्हणजे काय खूप मोठं झालं का. आता ऐकिया धन्य भरून पावली की हिला आवडलं मोठ्या काय आर्किटेक्टला, इंटिरियर डेकोरेटरला. म्हणे मी सगळं असं बनवलं आणि मी अशी स्लाईड तयार केली आणि मी असं इंटिरियर असं असेल असं मी हे केलं होतं आणि मी लॅपटॉपवर बनवून मग मी शेटनला दाखवलं. मोठी डेकोरेटर चेटण्याला म्हणते की नेक्स्ट टाइम तुम्हाला मला गिफ्ट द्यायचं असेल ना तर मला ऑर्चिड्स द्या हां, म्हणजे मला हेच आवडतं आहे, तुम्ही मला देऊ शकता हे गिफ्ट देऊ. शेटण्या लक्षात ठेवा. हो हो हो, उगाच एवढा खर्च करू नको. तिला म्हण की मला आधी का नाही सांगितलंस, मग तुला मी हेच दिलं असतं, उगाच एवढा खर्च केला नसता डायसन फायसनवर. तेव्हा मानत नाही. प्रत्येक वेळेला म्हणजे ही असंच म्हणजे लक्झरीच हिला काही ना काहीतरी हवं असतं आणि फक्त बोलताना बोलते की तुम्हाला मला गिफ्ट पाहिजे. म्हणजे तिचा म्हणण्याचा अर्थ काय असतो की बड्डेला, ॲनिव्हर्सरीला, व्हॅलेंटाईन डेला, आता व्हॅलेंटाईनला पण घेईल चांगलंच काहीतरी ओरबाडून. तेव्हा ना शेटण्या खरा असशील ना, जरा पण तुझ्यामध्ये शिल्लक असेल ना, मर्द असशील ना तर देच तिला ऑर्चिड. एका म्हणजे जुबानचा असशील ना तू तर देच. बोलली ना ती की ऑर्चिड दे नेक्स्ट टाइम गिफ्ट म्हणून, तर आता देच. आणि बोल, तूच बोललेली ना, आता घेच, हेच घे. आणि जास्त कटकट केली ना एक्सपोज करून टाक तिला, एक्सपोज हर. मस्त एकदम व्ह्यूज होंगे. थोड्या वेळ नाराज होईल पण व्ह्यूज बघून आहे ना एकदम म्हणजे एकदम बघ तुझं अशी म्हणजे चुम्मा तुला देणार बघ. तुला तेच पाहिजे ना, त्याचसाठी येड्यासारखं करत असतोस ना. बघ तुला मी एकदम आयडिया दिली, असंच कर. आणि जर काय बोलली ना तर एक्सपोज करून टाक तिला. दोन्ही व्हिडिओज दाखव ज्याच्यामध्ये ती बोलली आहे की मला हेच असे ते प्लांट दे, आणि दुसऱ्या व्हिडिओत दाखव की बघा आता प्लांट दिलं तर कशी कटकट करते. लेट द पीपल नो द रिअल हा. घारीचे फुगलेले गाल अजून फुगले तर कसे दिसते ते पण म्हणजे आम्ही तसं बघितलंय, पण एकदा बघायला मज्जा येईल, मज्जा. आणि आता काय तर म्हणे कोणी हिला काय कॉमेंट केल्या की तू काय बारीक झाली आहे, तर कुठच्या अँगलने ते त्यांनाच माहिती. तर लगेच आता मी जिमला जाऊन आली वगैरे. आणि तुम्हाला माझ्या आवाजावरनं कळतच असेल मला थोडं बरं नाही आहे आणि मला एकदम सर्दी झाली आहे. यावेळेला खोकून नाही दाखवलं, पण नेहमी असतं बहुतेक. यावेळेला खोकला नाही झाला, फक्त सर्दी झाली आहे. तर हिचं पण चालू झालेलं आहे की आता मी हेल्थवर लक्ष देणार आहोत वगैरे. आणि खरंच म्हणजे तुला तर आहेच, पण त्या शेटण्याच्या तर दे. काय झालंय त्याचं एकदम कसं वाटत होता, कुर्त्याची बटणं तणतणली आहेत. आणि रिअली मी तुला इतके वेळेला सांगितलं आहे ना, तर मी पुन्हा एकदा सांगते की इन्व्हेस्ट इन गुड ब्राडू. म्हणजे तू घेत पण असशील बट चेक ऑन युअर साईज. कारण नेहमीच असे ना म्हणजे हलुलुलूचे डुलुलुलू आणि अशी फुदकत का चालते असे, म्हणजे असे वाय द बाउन्स ते असं दुबुक का असं, म्हणजे कुछ तो यार. म्हणजे तू असं चालता फिरता ते असे हलुलुलूचे डुलुलुलू टुणूक डुबुक असं वाटतं. तर जिममध्ये तू ते घालून गेलेली आणि अशी गेलेली तू जिममध्ये. सो आय कॅन जस्ट इमॅजिन म्हणजे कसं वाटत असेल तू जिममध्ये. सो या तुझ्या साईजचं जरा बघून घे, काहीतरी गडबड आहे. मी एक चांगलं तुला असं सांगते, तर जस्ट चेक. जेव्हा ही आतून बाहेर आली ना तेव्हा तुम्ही बघा काय ते बॅकयार्डमध्ये, सो कॉल्ड बॅकयार्डमध्ये चालत येते ना, तेव्हा तुम्ही बघा आणि तुम्हाला कळेल मला काय म्हणायचं ते. आणि माहिती आहे तुझ्या इथून समुद्र दिसतो, ओके, सी फेसिंग आहे. तुझा शेटण्याने तुला एकदम सी फेसिंग बंगलो घेऊन दिलेला आहे. सो गुड फॉर यू. ते परत दाखवू नकोस आणि परत कुदू नकोस यार. वेगळे काहीतरी विचित्र आवाज काढते, अजिबात छान नाही वाटत ते. म्हणजे ते दाखवताना उगाचच हे असलं करायची काहीही गरज नाही आहे. नॉर्मली दिसतंय तर दिसू दे, नाही दिसत तर सोडून दे. बाकी तर त्या क्वेश्चन आन्सर व्हिडिओमध्ये काहीच नव्हतं. थुकरट क्वेश्चन आणि त्याचे फालतू आन्सर्स. काही अर्थहीन व्हिडिओ होता. तो उगाचच काहीतरी बकवास करायचा आणि थोडंसं चान्स मिळाला आहे बोंबलीला सुनवायचा, तर सुनवून घेण्यासाठी तो पर्टिक्युलरली व्हिडिओ बनवला असं मला एकंदरीतच वाटलं. तुम्हाला पण असंच वाटलं का? तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आजच्या पॉडकास्टमध्ये इतकंच. भेटू आपण उद्या नवीन पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय. मासलामा.